अलाहाबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आज दुसरा दिवस आहे। आज होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। भाजप शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्रीही आजच्या बैठकीला हजेरी लावणार असल्याचं कळतंय। दरम्यान कालच्या दिवशी भाजपच्या कार्यकारिणीत एकनाथ खडसेंच्या अनुपस्थितीची जास्त चर्चा होती। एकनाथ खडसे पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य असल्यामुळे त्यांनी अलाहाबादमधील बैठकीला उपस्थित राहणं अपेक्षित होतं। आता एकनाथ खडसेंनी या बैठकीला मुद्दामहून गैरहजेरी लावली की त्यांना दूर ठेवण्यात आलं, हा प्रश्न अनुत्तरित आहे। या सगळ्या संदर्भात प्रशांत कदम अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आजच्या कार्यकारिणीत नेमकं काय होऊ शकतं, काय अधिक अपडेट्स? अलाहाबादमधल्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आज दुसरा दिवस आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण अलाहाबाद शहर जे आहे ते भगव्या रंगामध्ये न्हावून निघालेलं आहे। काल कार्यकारिणीचा पहिला दिवस होता। भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी संपूर्ण कार्यकारिणीला आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित केलं आणि या सगळ्या बैठकीचा भर जो होता तो मुख्यत्वे उत्तर प्रदेशच्या निवडणुका। उत्तर प्रदेश हे साहजिक अतिशय मोठं राज्य आहे आणि हे जिंकण्यासाठी भाजपने आपली सगळी शक्ती जी आहे ती पणाला लावलेली आहे आणि त्यामुळे काल संपूर्ण बैठकीचा अजेंडा जो होता तो साहजिक आहे की उत्तर प्रदेशच्या निवडणुका हाच होता। महाराष्ट्राच्या दृष्टीने या कालच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी ही होती की एकनाथ खडसे यांची गैरहजेरी। एकनाथ खडसे हे खरं तर राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत, त्यांनी या ठिकाणी असणं अपेक्षित होतं, मात्र ते काही कारणास्तव या कार्यकारिणीला हजर राहिले नाहीत आणि जी शक्यता वर्तवली जाते, जी चर्चा अलाहाबादमध्ये होतीये त्यानुसार कदाचित पक्षानंच त्यांना असं सांगितलेलं असावं की या कार्यकारिणीपासून तुम्ही दूर राहा, कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या वादांमुळे खडसे सातत्यानं केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर नॅशनल मीडियामध्ये झळकत आहेत, त्यामुळं कुठेतरी पार्टी बदनाम होऊ नये यासाठी पक्षानंच त्यांना दूर राहण्याचा सल्ला दिलेला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येते। त्यानंतर आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यानुसार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक चालणार आहे आणि त्याच्यानंतर अलाहाबादच्या परेड ग्राउंडवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक भव्य रॅली होणार आहे। जनसंगम रॅली असं या रॅलीला नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणाहून उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचं रणशिंग जे आहे ते पंतप्रधान फुंकतील आणि याच ठिकाणाहून म्हणजे खरं तर अजून 7 ते 8 महिन्यांचा अवकाश आहे, पण इथूनच उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचं बिगुल वाजेल असं म्हणायला काही हरकत नाही। नक्कीच प्रशांत, पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, त्यात कार्यकारिणीच्या बैठकीसाठी अलाहाबाद शहराची निवड करण्यामागचं काही महत्त्वाचं कारण आहे का भाजपसाठी? अलाहाबादची निवड करण्यामागे खरं तर अनेक कारणं आहेत। अलाहाबाद हे शहर खरं तर गांधी नेहरू घराण्याच्यामुळे ओळखलं जातं। या ठिकाणापासून अगदी 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरती आनंद भवन आहे, ज्या ठिकाणी मोतीलाल नेहरूंनी नेहरू घराण्याचं वास्तव्य केलेलं होतं। त्याच्यानंतर पंडित नेहरू या ठिकाणी राहिलेले होते। शिवाय इंदिरा गांधींचा जन्म देखील या आनंद भवनमध्ये झालेला होता। काँग्रेस कार्यकारिणीच्या अनेक बैठका या आनंद भवनमध्ये व्हायच्या आणि त्यामुळं काँग्रेसच्या इतिहासामध्ये अलाहाबाद शहराला फार महत्त्व आहे आणि त्यामुळं कदाचितच याच मुद्द्यावरून भाजपला काँग्रेसला शह द्यायचा होता आणि त्यामुळं अलाहाबादची निवड करण्यात आलेली आहे। अलाहाबाद हे पूर्वांचलमध्ये येतं आणि या ठिकाणाहून काँग्रेसला पूर्णपणे नेस्तानाबूत करण्याचा भाजपनं प्लॅन आखलेला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा सोनिया गांधी यूपीमध्ये आलेल्या होत्या तेव्हा त्यांनी जाहीर केलेलं होतं की नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा इंदिरा गांधींचा स्मृतिदिन असतो त्या दिवशी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचं रणशिंग काँग्रेस अलाहाबादमधूनच फुंकेल अशा पद्धतीचे संकेत दिलेले होते, पण त्याआधीच भाजपनं अलाहाबाद एक प्रकारे हायजॅक केलं आणि इथून आपल्या प्रचाराची सुरुवात करायचं ठरवलेलं आहे। अलाहाबादला सांस्कृतिकदृष्ट्याही फार महत्त्व आहे। गंगा, यमुना आणि सरस्वतीचा त्रिवेणी संगम असलेलं हे शहर, त्याशिवाय अनेक महत्त्वाच्या नेत्यांचं वास्तव्य या ठिकाणी राहिलेलं आहे। पूर्वांचलमधलं एक महत्त्वाचं शहर आणि ते काबीज करण्याच्या हेतूनं अलाहाबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। सगळ्यात विशेष म्हणजे भाजपची ही पहिली बैठक आहे जी अलाहाबाद शहरामध्ये होतीये, त्यामुळंच जे खरं तर काँग्रेस घराण्याच्या नावानं ओळखलं जातं शहर, त्या ठिकाणी भाजपनं कार्यकारिणीची बैठक आयोजित करून काँग्रेसला एक प्रकारे चितपट केलेला आहे असं म्हणायला देखील हरकत नाहीये। प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आज नेमकं कार्यकारिणीच्या बैठकीत काय होतंय याकडे आपली नजर असेल।